नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. बऱ्याचदा ना जुन्या गोष्टींची नवी सुरुवात करावी लागते. थांबलेल्या आयुष्याला लगाम द्यावी लागते. उगाचच झालेली गुंतागुंत सोडवावीच लागते आणि रडवेल्या वळणांवर सुद्धा हसावेच लागते. अगदी माझं सुद्धा आता असंच झालंय. लग्नाला 3 वर्ष झाली आहेत, पण हे जे घर आम्ही शिफ्ट झालो आहे आत्ता, हे 4थं घर आहे. सारखी 30 प्रोसेस करून अगदी मी वैतागून गेली आहे. लग्नानंतर ह्या 4थ्या घरामध्ये आम्ही शिफ्ट होतो आहे. पण तुम्हाला माहिती आहे, लहानपणापासून आत्तापर्यंत जर पाहिलं तर हे माझं 16वं घर आहे, जिथं मी पुन्हा नव्याने सुरुवात करते आहे, शिफ्टिंग करते आहे. तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक ठिकाणी नवीन माणसं भेटतात, छान नाती जुळतात, पण ती तिथेच राहून जातात आणि आपण पुढे पुढे जात राहतो. घरं बदलण्याच्या या प्रवासाकडे पाहिलं तर काय लक्षात राहतं माहिती आहे? माणसं आणि तिथले अनुभव. आपण कुठे जरी गेलो तरी ही एकच गोष्ट सेम असते ना, तिथं मिळणारे अनुभव आणि तिथली लोकं कायम लक्षात राहतात. खूप छान छान नाती जुळतात. मग ह्या 4 भिंतींमध्ये, या सगळ्या वस्तूंमध्ये माणसाचा जीव का बरं अडकत असावा, असा प्रश्न पडला आणि लगेचच उत्तर मिळालं. स्त्रियांचं आणि घराचं नातं हे खूप निराळं असतं, वेगळंच असतं. एखाद्या स्त्रीने घराला आपलंसं केलं की घराला घरपण येतं. पण तुम्हाला कधी ह्या गोष्टीची जाणीव झाली आहे का, की जेव्हा या घरातल्या भिंती तिथल्या स्त्रीला आपलंसं करतात, तेव्हा त्या स्त्रीला तिच्या घरात सुरक्षिततेची जाणीव होते. तिची अनेक सुखदुःख या भिंती स्वतःमध्ये सामावून घेतात. अनेक राग, द्वेष पचवतात. तिच्या आनंदात तिला हळूच कुशीत घेतात, आशीर्वाद देतात. अनेक आठवणी या भिंती टिपून ठेवतात. भिंती कितीही जुन्या झाल्या तरी इथे घालवलेल्या क्षणांना त्या नेहमीच उजाळा देतात. त्याच जुन्या आठवणी नेहमी नव्या वाटतात. आणि म्हणूनच कदाचित या भिंतींमध्ये, या वस्तूमध्ये, घरांमध्ये आपला जीव अडकून राहतो. नव्या आणि जुन्या गोष्टींचा मेळ घालून अनेक निर्णय घ्यावे लागतात. काही कठोर तर काही सुखद असतात. प्रत्येक नव्या घटकेला आयुष्य नव्या आणि जुन्याची साथ घालायला शिकवत असतं. कोणत्या एका गोष्टीमध्ये न अडकता जुन्यातून सहजतेने सुटून नव्यामध्ये रमता आलं म्हणजे सगळं सुरळीत पार पडतं. काय वाटतं तुम्हाला? नवं शहर, नवं ठिकाण, पुन्हा नवी सुरुवात. पण ह्यावेळी ना अजिबातच भीती वाटत नाही आहे. का माहिती आहे? कारण आम्ही महाराष्ट्रात आलो आहे. आधी बँगलोरला होतो त्यावेळेला भाषेचा खूप प्रॉब्लेम यायचा आणि मग कुठेतरी परकं असल्याची भावना निर्माण व्हायची. पण इथं तसं नाही आहे. इथं सगळं आपलं वाटतंय. भाषा, माणसं, वातावरण, अगदी सगळंच. तसं पाहायला गेलं तर परकेपणा कुठेही एखादी स्त्री लगेचच दूर करू शकते, कारण तिच्यामध्ये तेवढी शक्ती असते की ती एखाद्या परक्या गोष्टीला सुद्धा आपलंसं करून घेते. मी सुद्धा बँगलोरला आपलंसं केलं होतं. खूप मजा केलेली, खूप फिरलेले. तिथल्या वातावरणामध्ये रुळायला 2-3 महिने गेले, पण नंतर तिथेही छान वाटायचं. पण त्याहून जास्त छान इथे वाटायला लागले. इथे मन जरा जास्त रमतं, जरा जास्त कम्फर्टेबल वाटतं तिथल्यापेक्षा. आणि म्हणूनच यावेळी शिफ्टिंग करताना जरा छान वाटतंय. तुम्हाला माहिती आहे, माझं सगळं बालपण दौंडमध्ये गेलं, जे पुण्यापासून अगदी 1-1.5 तासाच्या अंतरावरती आहे. त्यामुळे सुद्धा इथल्या वातावरणामध्ये आपलेपणा जरा लवकर जाणवला. गुरुवारी सकाळी साधारण 10-10:30च्या दरम्यान सगळं सामान बँगलोरहून पुण्याला घरी आलं. त्याच दिवशी 95% सामान लावून सुद्धा घेतलं. हिंजवडीमध्ये ज्या सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये आम्ही राहिलेलो, तिथं सुद्धा किरकोळ सामान आमचं होतंच. ते सगळं सामान जाऊन शुक्रवारी पॅक केलं. शनिवारी सकाळी ते सामान पुण्यातल्या आत्ता सध्या आम्ही राहतोय त्या ठिकाणी आलं आणि पुन्हा ते सुद्धा सामान लावून घेतलं. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार तिन्ही दिवस सामान भरण्यामध्ये आणि सामान लावण्यामध्ये गेले. बँगलोरहून जेव्हा सगळं सामान पुण्यामध्ये आलं, तेव्हा सगळ्यात आधी आम्ही सगळं सामान व्यवस्थित आहे का याची शहानिशा करून घेतली. कारण 4 महिने सामान बँगलोरच्या गोडाऊनमध्ये होतं. स्टोनेस्ट नावाच्या गोडाऊनमध्ये सामान आम्ही ठेवलं होतं, जे बँगलोरमध्ये सुद्धा आहे आणि पुण्यामध्ये सुद्धा आहे. जर आपल्याला एखाद्या शहरामधून दुसऱ्या शहरामध्ये जायचं असेल आणि आपलं सामान आपल्याला घेऊन जायचं नसेल, अशा वेळेला उगाचच भाडं भरत बसण्यापेक्षा आपण 5,000 ते 6,000 रेंट पे करून आपलं सामान यांच्या गोडाऊनमध्ये ठेवू शकतो. दर 15 दिवसाला ते पेस्ट कंट्रोल करतात, आपल्या सामानाची अगदी उत्तम काळजी घेतात आणि हे जे काही पॅकिंग तुम्ही आत्ता पाहिलं, स्टोनेस्ट कंपनीच्या लोकांनीच केलं होतं. ते अतिशय व्यवस्थित 3 लेअरचं पॅकिंग करतात आणि छानपैकी सामान त्यांच्या गोडाऊनमध्ये ठेवून टाकतात. बरं,
आता सामान लावताना सगळ्यात आवडतं काम कोणतं माहिती आहे? आपला हक्काचा, आनंदाचा कोपरा सेट करायचा. आणि इथं मी माझा आवडता कोपरा सेट करते. प्रत्येकाच्याच घरात एक आवडता कोपरा किंवा प्रत्येकाची एक आवडती जागा असते जिथं आपण जास्त रमतो. त्या कोपऱ्यामध्ये किंवा त्या जागेवरती गेल्यावरती आपल्याला खूप छान वाटतं. आणि नसेल तर तो असावा असं मला वाटतं, कारण ते एक वेगळंच समाधान आहे. तिथं जी सकारात्मकता मिळते ती खूप जास्त गरजेची असते आपलं रोजचं आयुष्य जगायला. प्रत्येकासाठी हा कोपरा वेगवेगळ्या थीमचा असू शकतो. मला पुस्तकं आवडतात, लिहायला आवडतं, म्हणून वेगवेगळ्या डायरीज आणि पुस्तकांनी भरलेला हा कोपरा. कोणाला झाडं आवडतात, मलासुद्धा खूप झाडं आवडतात. झाडांचा सुद्धा एक कोपरा मी करणार आहे. बाल्कनीमध्ये सुंदर असं गार्डन मी करणार आहे. पण आधी म्हणलं की हा असा मस्त पुस्तकांचा कोपरा करावा, जिथं बसून छान छान व्हिडिओज करता येतील, मस्त मस्त लिखाण करता येईल, तासन तास वाचन करता येईल, इथे समोर बसून योगा करता येईल, मेडिटेशन करता येईल, हिलिंग घेता येईल. आणि म्हणूनच हा सगळा खटाटोप. भरपूर विचार केला आणि हा कोपरा निवडला. आधी विचार केलेला की किड्स बेडरूममध्ये हा कोपरा करावा, पण त्यानंतर असा विचार केला की जितेंद्रच्या मीटिंग्स वगैरे असतात आणि त्यामुळे मग त्यांचं ऑफिसचं सेटअप तिथे करावं आणि हा जो कोपरा आहे हा हॉलमध्ये करावा. हॉलमध्ये सुंदरशी बाल्कनीसुद्धा आहे आणि बाल्कनीच्या अगदी समोर मी हा कोपरा करायचं ठरवलं. मास्टर बेडरूमला सुद्धा बाल्कनी आहे, पण मग बेडरूममध्ये करण्यापेक्षा मी असा विचार केला की हॉलमध्ये केलं तर घरामध्ये येणाऱ्या प्रत्येकालाच खूप छान वाटेल, प्रसन्न वाटेल. मास्टर बेडरूममध्ये बेड असल्यामुळं तिथं जरासं कंजेस्टेड वाटलं असतं आणि म्हणूनच हॉलमध्ये हा कोपरा करायचा ठरवला. किड्स रूममध्ये जितेंद्रचा ऑफिसचा सेटअप केला, पटापट स्वयंपाकघराची सुबक अशी मांडणी केली आणि त्यानंतर दागिने आणि कपडे व्यवस्थित लावून घेतले. कोणतं सामान कुठे ठेवायचं हा विचार करता करता तारंबळ मात्र उडालेली, पण ठीक आहे, फायनली सगळं सामान सेट झालं. व्यवस्थित सगळ्या रूममध्ये सगळं सामान बसलं. बघता बघता पुन्हा नव्याने सगळं घर लावून झालं. शांतता, समाधान, सकारात्मकता सगळ्याचा प्रत्यय घराच्या कानान कोपऱ्यात येतोय. नव्या ठिकाणाहून आता रुटीनची सुरुवात होतीये आणि तुम्हाला हे सगळं आता या नवीन घरातून पाहायला मिळणार आहे. वस्तू तर त्याच आहेत, माझ्या जवळच्याच आहेत, पण इथल्या घराच्या भिंती जरा नवीन आहेत. त्यांच्यासोबत सुद्धा आता मस्त असं नातं निर्माण होणार आहे. त्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे. या घराच्या दोन्ही बाल्कनी आणि दोन्हीही खिडक्यांमधून सुंदरशी झाडी, हिरवागार निसर्ग आणि डोंगर दिसतात. पक्ष्यांची गाणी ऐकताना मन किती आनंदी होतं माहिती आहे. या नवीन घरातला सगळा आनंद मी तुमच्यासोबत व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणारच आहे, पण ते पाहण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. चला तर मग परमेश्वराचे आशीर्वाद घेऊयात आणि एक नवी सुरुवात करूयात. आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंट्समध्ये कळवा. लवकरच नवीन विषयासोबत व्हिडिओसोबत भेटते. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.